नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे होळी. तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही चालल्यात आमच्या शिरडोन गावच्या होळीच्या पूजनाला. तर चला मग हावलूबाईच्या पूजनाला येत आहे ना, तर चला मग निघूया. आज आमच्या शिरडोन गावची, आज आमच्याच नाही म्हणजे सगळीकडेच होळी आहे. तर आमच्या शिरडोन गावची पारंपरिक होळी आहे. तर चला मग आपण होळीच्या पूजेला निघूया. चला निघूया. आपल्या सगळ्यांना मी एक सांगू इच्छिते, जिथे जिथे मला व्हिडिओ घेणे शक्य होत नाही तिथे तिथे मी व्हिडिओची सर्व जिम्मेदारी ओंकारवर सोपवलेली आहे. काही ठिकाणी ओंकारनेच व्हिडिओ घेतलेले आहेत, हे आपण पाहतच आहात. राधा एंटरप्राइजेस, राधा एंटरप्राइजेस. कुणाचा फोन आहे? माझ्याकडे आला. कॉपीराइट स्ट्राइक. आता पक्षवाल्याचे मालक हे बघा, सर्वेश डॉन हे बघा, हिरा बेटे. बुट्टा बिट्टा झाप नेलं. होली तर आज आहे होळी. तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही चालल्यात आमच्या शिरडोन गावच्या होळीच्या पूजनाला. तर चला मग हावलूबाईच्या पूजनाला येत आहे ना, तर चला मग निघूया, होळीच्या पूजेला निघूया. चला निघूया. या घे थांब, आरती घेतात ते. चला आहो येतील नंतर त्याची तयारी आपण पूजन करून घेऊ. छोटी पड पाहायचं.
फोटो काढू सर. माझे आता होळीचे पूजन करून झालेले आहे. तर संध्याकाळी 9 वाजता आहे गावात मिरवणूक. तर संध्याकाळी 9 वाजता निघणार आहेत शिमग्याची सोंगं जी पारंपरिकरित्या निघत आलेली आहेत. पहिल्यापासून आपल्याकडे शिमग्याला म्हणजे होळीला शिमग्याची सोंगं निघतात. ते आपण पुढे पाहूच. चला मग मी आता घरी जायला निघते. स्टॉप स्टॉप स्टॉप. एंट्री झाली आमची. हो हो हो. आणि मम्मीनी इथं ताट ठेवलेलं आहे. आता मम्मी तुला काय बोलायचंय ना? आता मला सध्या नाही. आता आपल्या थोड्या वेळात 9 वाजता मिरवणुकीला जायचंय. ओके. आम्ही आत्ताच होळीचे पूजन करून आलेलो आहोत आणि 9 वाजता निघणार आहे मिरवणूक. ती पण आपण पाहू नंतर. आपण जाऊच म्हणजे मिरवणुकीत. तेव्हा आपण सगळे सोंग वगैरे काय बँजो काय बँड असतील ते नंतर कसं सेलिब्रेट होणार आहे ते पाहूच. आणि रात्री 12 वाजता होळीचा कार्यक्रम पण आपण नंतर पाहूच. पण आता थोडा आम्ही आराम करतो आणि नंतर मिरवणुकीला जावं लागेल ना स्वरूपा. तर अशा प्रकारे होळीचा आजचा कार्यक्रम पारंपरिकरित्या परंपरा जशी चालत आले तशा प्रकारे म्हणजे साजरा होत आहे. तर आपण पुढे पाहूच म्हणजे कशा प्रकारे साजरा होत आहे आमच्या शिरडोन गावातील होळीचा सण आहे ना. तर आपण आमच्या शिरडोन गावातील पारंपरिकरित्या चालत आलेली होळी तर पाहतच आहात. तर आता आम्ही चालल्यात मिरवणुकीला. तर होळी निमित्त गावात मिरवणूक निघाले. तर चला मग आपण पण पाहायला जाऊ कशा प्रकारे कार्यक्रम साजरा होणार आहे तो होळीचा. तर चला निघूया. थोडी मी फ्रेश व्हायला गेलते म्हणून मी थोडी लेट झाले. तर पाहूया आपल्याला किती फंक्शन पाहता येतोय तो. तर चला मग निघूया. अरे 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 सॉरी सॉरी. भूत थोडं असतं तर वर कधी आहे. आयला दोन काय काय केली आहे काय बोलता मित्र. बेस्ट फ्रेंड हाय. हे खतरनाक तिथे लाल झालं डोलं. आता आम्ही काय असं मोठे
बाई मम्मी सूट कर खतरनाक आहे हो. बाई मी स्पायडरमॅन आयला तोडता. ओय सुपरमॅन असं आई बाई सुपरमॅनच आहे रे यो. जोकर सो हॅलो गाईज, मी मिकी आहे आणि आमचे ब्लॉगर.
मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्याच ठिकाणी मला व्हिडिओ घेणे शक्य होत नाही, म्हणून मी काही ठिकाणी व्हिडिओ घेण्याची जिम्मेदारी ओमकारवर सोपवते आणि काही ठिकाणी तर ओमकारचे मित्र पण मला व्हिडिओ काढण्यासाठी सहकार्य करतात. सगळ्यांचा सपोर्ट आणि सहकार्य मला लाभत आहे, म्हणून मला खरंच खूपच बरं वाटतं आहे. गाईज खरोखरच आपण सगळी मला असे सहकार्य करत राहा, म्हणजे व्लॉग बनवण्यात मला अजून आनंद वाटेल. मी आपल्यासमोर माझ्या जीवनातील माझी लाईफस्टाईल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर खरोखरच गाईज मला सपोर्ट करा आणि नक्की कमेंट्स करा तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात त्या. किती मोठ्या प्रमाणात होळीचा सण साजरा करायला ग्रामस्थ वर्ग जमलेला आहे हे सगळे आपण पाहतच आहोत आणि मला पण ब्लॉगसाठी फुल सपोर्ट करत आहेत सगळी.
म्हणून मला खूपच बरं वाटत आहे ब्लॉग बनवायला, खूपच आनंद वाटत आहे। तर दरवर्षी आमच्या गावात अशाच प्रकारे होळी साजरी केली जात आहे। तर आमच्या गावातील महिला वर्ग पण मोठ्या प्रमाणात होळीचा सण आणि शिमग्याचे सॉन्ग पाहायला जमलेले आहेत। हे सारे पाहताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत आहे। आणि हो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, जिथे जिथे गाणी चालू असतात तिथे तिथे मला कॉपीराईट लागतं। त्यामुळे मला माझा आवाज व्हॉइस रेकॉर्डिंग करून टाकावा लागतो किंवा म्युझिक टाकावी लागते। आमच्या गावात प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि पारंपरिकरित्या संस्कार संस्कृतीला धरून सगळे सण साजरे केले जातात आणि सगळी ग्रामस्थ मंडळी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात भाग घेतात। हे आपण सगळे पाहतच आहेत। आणि यावर्षी होळीचा सण खूपच जल्लोषात साजरा झालेला आहे। आमच्या गावातील सर्वच सण होळीप्रमाणे आनंदात, हर्षात आणि जल्लोषात साजरे होत असतात। हे आपण माझ्या ब्लॉगमधून पाहतच असाल की आमच्या गावात सणांना किती प्राधान्य दिलेले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा सण मोठ्या हौसेने आणि आनंदाने साजरे झालेले आहे आणि पुढेही अशाच उत्साहाने साजरे होतील अशी मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करते। गावातील प्रत्येक नागरिकांनी मोठ्या हौसेने होळीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सगळीच मोठ्या आवडीने होळीच्या कार्यक्रमात सहकार्य करत आहेत। हे आपण सगळे पाहतच आहात। आजच्या धावपळीच्या काळात असे हे आनंदाचे क्षण मिळणे खरोखरच खूप मोलाचे आहे। असे हे आपले पारंपरिक चालत आलेले क्षण आपल्याला भरपूर काही देऊन जातात। आपल्या या पारंपरिक चालत आलेल्या सणांमधून आपल्याला शिकायचे असेल तर भरपूर काही शिकता येऊ शकते। आपल्या मुलांनाही कळाले पाहिजे की मोबाईलच्या दुनियेतून निघालो तर आपणही एक सुंदर जग निर्माण करू शकतो, कारण आपले भविष्य हे आता त्यांच्याच हातात आहे। त्यामुळे त्यांनाही या गोष्टी जोपासता आल्या पाहिजेत, त्या आपण आता त्यांना दाखवून द्यायलाच पाहिजेत। तर अशा प्रकारे होळीचा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडत आहे। माझा नेहमीच आपल्या सगळ्यांना काहीतरी चांगलं दाखवायचा प्रयत्न असतो आणि आपण सगळेही मला खूप चांगलं सहकार्य करतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे।
काय नको नको शिक्षक आहेत टीचर वर्षीप्रमाणे म्हणजे पारंपरिकरित्या आपल्या गावात होळी चालत दरवर्षीप्रमाणे आपल्या गावात जवळ घे जवळ घे जवळ घे. दरवर्षीप्रमाणे आपल्या गावात पारंपरिकरित्या होळी चालत आले आणि माझ्या लग्नाला 17 वर्ष झाली. मी पाहत आले खूपच सुंदर होळी म्हणजे खूपच सुंदर होळी होते दरवर्षी. गेल्या वर्षी पण खूपच सुंदर झाली पण या वर्षीचे आयोजन खूपच चांगले आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट पण भरपूर आहे. सगळी माणसं पण भरपूर म्हणजे आपल्या गावातली लोक सपोर्ट करत आहेत आणि खूपच सुंदररित्या म्हणजे होळीचा सण साजरा होत आहे. ते मला खूपच आनंद होतो. धन्यवाद धन्यवाद. आपली गाडी ज्योती मम्मी सेट वेदू वेदू हो साला वेदू 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 स्पाइडरमैन नारळ घेऊन आलो आणि चार्जिंग थोडीशी केली. सर्वांनी सहभागी व्हा.
मंदार भाऊंना आपल्या होळीबद्दल माहिती विचारूया. चल. नमस्कार. होळी हा पारंपरिक सण आहे. आपलं वर्षानुवर्ष होळी हा सण चालत आलेला आहे. मोठ्यारित्या म्हणजे मुबलकरित्या होळी हा सण आपण कोकणपट्टीमध्ये पारंपरिकरित्या हा होळी मोठा सण साजरा केला जातो. याला शिमगा म्हणतात. हा शिमगा सण आजपासून ते पंचमीपर्यंत 5 दिवस चालतो. कोकणामध्ये हा सण जवळजवळ 10 ते 15 दिवस चालत असतो. म्हणजे पहिले 5 दिवस आणि नंतरचे 5 दिवस असा 10 दिवस आपला चालत असतो. कोकणपट्टा पगाड तर आपल्या ठाण्यापासून ते पार अगदी सिंधुदुर्गापर्यंत पार अगदी गोव्यापर्यंत हा कोकणपट्टा आहे. या कोकणपट्ट्यामध्ये शिमगा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. त्याचप्रमाणे आपल्या गावात सुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव आपला चालू आहे. तो 2 वर्ष का होईना आपण इथे सोंग काढले. सोंग म्हणजे होळीच्या सणांमध्ये सोंग काढले जातात. सोंग कशासाठी काढले जातात तर पारंपरिक जे सोंग होती ती सोंग पुढच्या पिढीला कळावी आणि पुढच्या पिढीला त्याचा प्रसार व्हावा हा त्याचा मागचा हेतू आहे. आणि होळी असा सण आहे की सगळ्यांनी एकत्र करून सणण्याचा सण आहे. होळी कशासाठी होळी लागल्यानंतर आपण त्या होळीमध्ये नुसते नारळ नाही टाकायचे तर त्या होळीमध्ये आपला अहंकार जाळायचा आहे. आपल्या होळीमध्ये आपला मीपणा जाळायचा आहे. आपलं मी जे आहे ते सगळं जाळून आपण सगळ्यांना सहकार्य करून आपण पुढे आपल्या सगळ्यांना न्यायचं असतं. आणि आपल्या मनातला अहंकार एकदा जळला की ऑटोमॅटिकली सगळं बाजूचा सुद्धा परिसर स्वच्छ होतो आणि आपलं मन निर्मळ होतं. म्हणून ती होळी आहे. होळीमध्ये आपले जे वाईट गुण आहेत ते जाळायचे असतात आणि चांगले गुण घ्यायचे असतात. आणि आपल्या पुढच्या पिढीला त्या होळीपासून एक चांगला प्रसार किंवा चांगला काय म्हणतात त्याला एक उद्देश जाईल, त्याला हेतू जाईल अशा दृष्टिकोनातून हा आपला कार्यक्रम आहे. मुलाबाळांपर्यंत हा होळी सण पोचला गेला पाहिजे. नुसती होळी रंगांची नाही आहे तर ते रंग कशासाठी आहे तर रंग लावल्यानंतर जर प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे. समोरच्याकडनं तो प्रेम मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून तो होळीचा सण आहे. आणि तो होळीचा सण असाच परंपरागत चालत राहिला पाहिजे. त्यासाठी हा आपल्या प्रत्येक तरुण पिढीचा आणि आपल्या ग्रामस्थ मंडळ शिरडोनचा हा प्रयत्न आहे. हा असाच प्रयत्न उत्तरोत्तर चालू होते ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि ह्या होळीचा आपल्या हिंदूंचे धर्मांचे जे सण आहेत ते अशा आपण जर का जिवंत ठेवले तरच आपलं हिंदू राष्ट्र हा हिंदू राष्ट्र राहील किंबहुना आपलं हिंदू जागेल. अन्यथा पुढे परिस्थिती काय आहे ते आपण बघतोच आहोत. तर आपला हा सण अत्यंत उत्तमरित्या जरी इंग्रजी माध्यमाचा पडदा आपल्यावर असेल तरी सुद्धा आपली भारतीय संस्कृती टिकणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे आपले सण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण नाही कळवले तो मोबाईलमुळे काय वाटवलं लागते ते आपण बघताच आहात. मोबाईलचं प्रमाण किती आपल्या मुलांच्यावर होत आहे तेही आपण बघतोय. पण बाहेर येऊन जर का आपण सोंग केली तर त्या मुलांपर्यंत अन्यथा मोबाईलवर आपण काय चाललंय ते तुम्हाला काय मी वेगळं सांगायची गरज नाही. पुन्हा एकदा सर्वांना या होळीच्या शुभेच्छा. उद्या धुळवड आहे पण घरी परंपरागत म्हणाल तर रंगपंचमी 5व्या दिवशी साजरी केली जाते. पण आता आपल्या या कॉस्मोपॉलिटिक किंवा जागतिकीकरणामुळे दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. पण तुम्ही कोकण पट्ट्यात गेलात तर दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी होत नाही. ती पंचमीच्या दिवशी साजरी होते. आपल्याकडे सुद्धा पंचमीच्या दिवशी साजरी होत होती. पण जागतिकदृष्ट्या किंवा जागतिकदृष्ट्या माणूस बदलला जातो त्यामुळे आपण बदलला पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. आणि होळी ही 5 दिवस आपली ही म्हणजे ज्वलन करायची असते. प्रज्वलन करून ही जी प्रज्वलन आज केली 5 दिवस आपण ती हळू थोडी जळून 5व्या दिवशी ती पूर्णपणे जाळून पूर्वीच्या काळामध्ये ह्या होळीच्या ह्याच्यावरती पाणी तापवलं जात होतं आणि ते पाणी आंघोळ घेतली जात होती. म्हणजे पुढचे जे उन्हाळा जो येणार आहे त्या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून ते पाणी फेडलं होतं. इथून पुढे पूर्वीची लोक 13 दिवस चप्पल घालत नव्हती. याचं कारण असं आहे की ती चप्पल घातली गेली नाही तर उन्हाचा जो त्रास आहे तो आपल्याला होऊ नये म्हणून त्या होळीच्या सणामध्ये शिमग्यामध्ये चप्पल घातली जात नव्हती. पण आता ते काही पूर्वीच्या राहिलं नाही. म्हणून हा पूर्वीचा सण असाच नंतर चालू राहू दे ही शिवचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद मंदार भाऊ. धन्यवाद. हे होते अगदी मंदार भाऊ विस्तृतपणे या ठिकाणी अगदी स्वर्गीय माधव दत्तात्रय जोग यांचे चिरंजीव गावचा एक समाजसेवक म्हणून यांची आज ओळख होती. आज ते हयात नाही आहेत पण जे आद्य क्रांतिकारकांमध्ये ज्यांनी विस्तृतपणे पूर्ण महाराष्ट्रभर अगदी दौरे करून या ठिकाणी परिचय दिला आद्य क्रांतिवीर काय त्यांचे हे चिरंजीव आता गावाचे ते प्रयत्न करतात आणि विस्तृतपणे या ठिकाणी निश्चितच मंदार जोग हे पण गावाचे आता ब्राह्मण खाते आहेत त्यांनी विस्तृतपणे आणि होळीच्या सणाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. निश्चित त्याचा आपण आभार मानतो. तुमचं मी या ठिकाणी अगदी सुवर्णाताई आमची वाईट घेतल्यापासून निश्चित तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच भाऊ. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर होळीबद्दल मंदार भाऊ खूपच मस्त माहिती सांगितली ना स्वरूपा. हां खूपच बरं वाटलं. खूप बरं वाटलं.
तर आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि स्वरूपा आपल्या गावचे ब्राह्मण मंदार भाऊ खूपच सुंदर होळीची माहिती सांगितली ना, त्याच्यातून काहीतरी शिका. आपली होळी कशा प्रकारे पारंपरिकरित्या चालत आले त्याबद्दल खूपच सुंदर माहिती सांगितली मंदार भाऊ. तर चला आता आपण घरी जाऊया. तर आम्ही आत्ताच होळीचा सण साजरा करून आलेलो आहोत. खूपच सुंदर झाली यावर्षीची होळी आणि लोकांचा पण सहकार्य खूपच होता. ग्रामस्थ वर्ग खूपच मोठ्या प्रमाणात उपस्थित होता आणि खूपच सुंदर होळी झाली ना स्वरूपा. माझ्या लग्नाला 17 वर्ष झाली. मी पाहत आले शिरडोन गावात खूपच सुंदररित्या होळी होते. तर आपल्या सगळ्यांना आमच्या गावातील म्हणजे आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची जन्मभूमी असलेले शिरडोन गाव आमचे. तर आमच्या शिरडोन गावातली होळी तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली ती नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर चला आता आम्ही झोपतो कारण उद्या पण सकाळी होळी खेळायची आहे ना स्वरूपा. स्वरूपा खूप एक्सायटेड आहे कारण उद्या तिला होळी खेळायची आहे. आणि आता मी आउट्रो केलेलाच आहे तर तुम्ही आता तो नंतर पाहालच. मी आधीच आउट्रो करून ठेवलेला आहे कारण कधी कधी म्हणजे कंटाळा आला का आउट्रो करायची विसरून जाते म्हणून मी आधीच आउट्रो केलेला आहे. तो तुम्ही पुढे पाहालच. आणि आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटू धुलीवंदनाचा. तर रंगपंचमी तर उद्या असेल स्वरूपांची. आता आम्ही तर मोठे झालोत त्यामुळे होळी खेळायसाठी माझ्याबरोबर तर कोणच नाही. पप्पा काय एवढे आहे होळीसाठी एक्सायटेड नसतात. त्यामुळे आता स्वरूपा ओंकार यांचीच लहान मुलांचीच धुलीवंदन किंवा रंगपंचमीचा कार्यक्रम आपण पुढच्या व्लॉगमध्ये पाहूया. तर चला मग आता माझा पुढे आउट्रो तुम्ही पाहालच. चला. तर अशा प्रकारे आजचा आमचा होळीचा सण साजरा झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या आहे धुलीवंदन. तर आता उद्या आपण रंग खेळू. ती व्हिडिओ मी दुसऱ्या व्लॉगमध्ये टाकणार आहे. आणि आता तुम्ही पाहिलेलीच आहे कशा प्रकारे मिरवणूक आणि होळीचं कशा प्रकारे आमचा सण पारंपरिकरित्या साजरा झालेला आहे. तो दरवर्षी अशाच प्रकारे होळीचा सण आमच्याकडे साजरा केला जातो. मोठ्या जल्लोषात आनंदात उत्साहात साजरा केला जातो. सगळीकडेच केला जातो. तर आपण पाहिलेलंच आहे आमचा होळीचा सण कशा प्रकारे साजरा झालेला आहे तो. काय ग आता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की मला सांगा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर उद्या भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये. चला आता निघायचं ना. टाटा. बाय बाय.